नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे पी.आर. डिकोड या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत डेली करंट अफेअर्स. तर चला वेळ जास्त वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे सध्याचे राष्ट्रपती उत्तर आहे द्रौपदी मुर्मू हे सध्याचे भारताचे राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 2, भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे सध्याचे भारताचे पंतप्रधान आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे? सरन्यायाधीश कोण आहे? त्याचं उत्तर आहे डी.वाय. चंद्रचूड हे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे विचारले मित्रांनो, तर सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? तर रमेश बैस हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 6, 2024 ची लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली? त्याचं उत्तर आहे 2024 या वर्षी लोकसभा निवडणूकची झाली होती. प्रश्न क्रमांक 7, भारताची राजधानी कोणती आहे? तर भारताची राजधानी कोणती आहे? नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 8, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर हॉकी. प्रश्न क्रमांक 9, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर मोर. प्रश्न क्रमांक 10, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर वाघ आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी. प्रश्न क्रमांक 11, G20 शिखर परिषद कुठे आयोजित केली झाली होती? G20 शिखर परिषद कुठे आयोजित झाली होती? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 12, चंद्रयान-3 मोहीम कोणत्या संस्थेने राबवली? तर इस्रो. इस्रोचा फुल फॉर्म काय मित्रांनो? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 13, चंद्रयान-3 ने कुठे यशस्वी लँडिंग केली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न मित्रांनो, IMP प्रश्न आहे, हे लक्षात राहू द्या. चंद्रयान-3 यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केली होती. प्रश्न क्रमांक 14, इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे आहे? तर बंगळुरू इथं आहे. प्रश्न क्रमांक 15, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 16, आयुष्यमान भारत योजना कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे आरोग्याशी संबंधित आहे. आणि याचं ॲडव्हर्टाइजमेंट कोण करतं? तर आयुष्यमान खुराना हे ॲडव्हर्टाईज करतात. प्रश्न क्रमांक 17, PM किसान सन्मान निधी योजना कोणासाठी आहे? तर शेतकऱ्यांसाठी आहे ही योजना. प्रश्न क्रमांक 18, डिजिटल इंडिया योजना कधी सुरू झाली होती? तर 2015 या वर्षी डिजिटल इंडियाची सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक 19, स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झालं? स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झालं होतं. प्रश्न क्रमांक 20, भारताचा राष्ट्रीय ध्वज किती रंगाचा आहे? तर भारताचा राष्ट्रीय ध्वज किती रंगाचा आहे? तर 3 रंगाचा आहे. कोणता रंग आहे त्याच्यानं मित्रांनो? वरती असतो भगवा, मध्ये असतो पांढरा आणि खाली असतो हिरवा रंग. प्रश्न क्रमांक 21, भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? तर भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? तर वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रगीत आहे आणि त्याला आता सध्या 150 वर्ष पूर्ण झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 22, भारताचे राष्ट्रीय गान कोणते आहे? तर जनगण मन हे भारताचे राष्ट्रीय गान आहे. प्रश्न क्रमांक 23, संविधान दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो? तर संविधान दिन 26 नोव्हेंबर 1950 रोजी साजरा केला जातो. आणि प्रश्न क्रमांक 24, भारतीय संविधान कधी लागू झाले? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झालं. प्रश्न क्रमांक 25, भारताचा प्रजासत्ताक दिन कधी असतो? तर 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन असतो. प्रश्न क्रमांक 26, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा होतो? तर याचं उत्तर आहे 5 जून हे जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो? तर 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28, राष्ट्रीय पोलीस दिन कधी साजरा केला जातो? तो 26 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय पोलीस दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 29, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 30, भारताची अधिकृत भाषा कोणती आहे? तर हिंदी भाषा ही भारताची अधिकृत भाषा म्हणून विकसित आहे आणि मानली जाते. तर मित्रांनो, हे होतं आजचं करंट अफेअर्स. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.